नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता की सर व्हॅकन्सी किती असते, दरवर्षी किती निघते, लास्ट इयर किती होती, त्यानंतर याचा कट ऑफवर काय परिणाम असणार, ठीक आहे, रिझल्ट कधी लागेल, याची सखोल चौकशी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊ. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, किंवा खूप सारे यूट्यूबर्स सांगत आहे की 100 वॅकन्सी होत्या, 200 वॅकन्सी होत्या, 50 वॅकन्सी होत्या. पण त्यावर विश्वास न ठेवता विद्यार्थी मित्रांनो, जे कोणती अकॅडमी तुम्हाला प्रूफसहित दाखवत असेल त्यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. ठीक आहे. तर ही लास्ट इयर बार्टी राज्यसेवेचा आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पेज आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी मुलांची मेरिट लिस्ट होती, जो शेवटचा विद्यार्थी क्वालिफाय झाला होता तो 708 नंबरवरचा झाला होता. त्यानंतर निशांत नाव होतं त्याचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी मुलगी आहे बार्टी राज्यसेवेची, तिचा नंबर होता 360वा, तर तिला 52 मार्क्स होते. 52 मार्कावर तिचं सिलेक्शन झालेलं होतं. तर खूप साऱ्या बार्टीच्या विद्यार्थिनी म्हणत होत्या की सर 52 मार्कावर बार्टी राज्यसेवेला सुद्धा सिलेक्शन होऊ शकते का. तर लास्ट इयर झालं होतं विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या ग्रुपवर मी टाकून देईन, तुम्ही तिथे पाहू शकता, डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही ॲनालिसिस लावू शकता. तर बार्टी राज्यसेवेची जी शेवटची मुलगी होती पूजा वानखडे, तिला 52 मार्क होते. तर त्यानंतर जेवढे विद्यार्थिनी होत्या ज्या वेटिंगवर होत्या त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं आहे काय, तर हो, कुणाला 42 मार्क असून सुद्धा, 47 मार्क, 42, 45 मार्क असून सुद्धा त्यांचं बार्टी राज्यसेवासाठी सिलेक्शन झालं होतं. तर पोलीस भरतीच्या जर विद्यार्थी मित्रांनो 3000 वॅकन्सी होत्या. त्यानंतर बार्टीच्या IBPSच्या 2500+ वॅकन्सी होत्या, मिलिटरी भरती. ठीक आहे. अशा प्रकारच्या वॅकन्सी असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकाच संस्थेच्या टोटल खूप साऱ्या वॅकन्सी असतात. तर अशा प्रकारचे बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, RT अशा संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांच्या टोटल वॅकन्सी खूप जास्त असतात आणि यामध्ये कसं आहे, एक वेळा लाभ घेतला की पुन्हा लाभ घेता येत नाही. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कट ऑफ जो आहे तो कमी लागत असतो. आणि बार्टी संस्थेतून RT संस्था यावर्षी अलग निघालेली आहे. तर त्यांचा कट ऑफ सुद्धा, म्हणजे त्यांचा सुद्धा या कट ऑफवर परिणाम होणार आहे. ठीक आहे. तर ही PDF तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या ग्रुपवर मिळून जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे विद्यार्थी म्हणत होते सर पोलीस भरतीचा कट ऑफ कितीवर लागेल, IBPSचा कट ऑफ कितीवर लागेल, ज्या विद्यार्थ्यांनी सर्व एक्झाम दिलेले आहे, जो विद्यार्थी ग्रॅज्युएशन पास झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्षी फ्रेशर आहे, त्याने एक्झाम दिलेली आहे, तो पोलीस भरतीची एक्झाम देते, IBPSची दिली आहे त्यांनी, त्यानंतर ग्रुप B आणि C, त्यानंतर राज्यसेवा, UPSC या सर्व परीक्षा दिलेल्या आहे. तर त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या याच्यात सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 40+ मार्क केला बार्टी पोलीस भरती आणि IBPS मध्ये जर तुम्ही 40+ मार्क कवर केले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. आणि मुलींचं सांगतो, मुलींनो, का लास्ट इयर बार्टीचा कट ऑफ जो आहे पोलीस भरतीचा तो फक्त 4 मार्कावर लागला होता. ठीक आहे, 4 मार्कावर. परंतु ह्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना ही योजना आणि प्रशिक्षण याच्याबद्दल माहिती मिळालेली आहे. त्यामुळे यावर कॉम्पिटिशन ह्यावर्षी जास्त राहणार आणि इन फ्युचर तर जास्त राहणारच. ठीक आहे. आणि खूप साऱ्या बार्टीच्या किंवा महाज्योतीच्या आणि सारथीचे जे विद्यार्थी आहे त्यांची जी एक्झाम व्हायची आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची, IBPSची आणि अजून 2-3 एक्झाम व्हायची आहे, तर त्यांनी विद्यार्थी मित्रांनो आता झालेल्या लेटेस्ट बार्टीच्या क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा. त्यानंतर TRTI, महाज्योती यांचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस करा. विजय नोकरीने दिलेल्या तुम्हाला नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. नोट्स जर पाहिजे असेल तर माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही, कारण ती सुद्धा एक्झाम होणार आहे आता ही जी एक्झाम झाल्या होत्या त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीच्या जास्तीत जास्त एक्झाम झालेल्या नाही आहे, तर त्या सुद्धा एक्झाम होणार आहे. तर त्यावर तुम्ही अभ्यास कंटिन्यू करा जर तुमचे अगोदरचे पेपर खराब गेले असेल तर. ठीक आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, ही शिष्यवृत्तीची एक्झाम तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये खूप जास्त प्रमाणात हेल्प करणार आहे. तर तुम्ही या संधीचं सोनं नक्की करा. ठीक आहे. आणि जेवढे यूट्यूबर्स म्हणत आहे की सर 100 वॅकन्सीज होत्या, 200 वॅकन्सी होत्या, तर त्यांना एकदा ही PDF शेअरसुद्धा करून द्या की सर लास्ट इयर एवढ्या वॅकन्सी होत्या. बार्टी राज्यसेवेचा विद्यार्थी मित्रांनो 708व्या नंबरचा निशांत नावाचा आहे, तर त्याचं सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर जेवढे विद्यार्थी होते त्याचं सुद्धा सिलेक्शन झालं आहे विद्यार्थी मित्रांनो. जे वेटिंगवर होते त्यांचं मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. तर सिलेक्शन करून होते विद्यार्थी मित्रांनो वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांचं, तर त्याची सुद्धा एक माहिती सांगून देतो. का जो विद्यार्थी बार्टी राज्यसेवेची एक्झाम पास होतो विद्यार्थी मित्रांनो, तो कंबाईन ग्रुप Bची सुद्धा एक्झाम पास होतो, कारण सेमच स्टायपंड मिळते त्यांना. त्यानंतर UPSCची सुद्धा एक्झाम पास करून घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बार्टी, RT आणि TRTI यासारख्या संस्थेत लोअर टू हायर योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता अगोदर जर कंबाईन ग्रुप B आणि Cचा लाभ घेतला तर तो राज्यसेवेचा लाभ घेऊ शकतो, त्यानंतर UPSCचा लाभ घेऊ शकतो. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना अगोदरच या योजनेचा लाभ घेतला आहे तर त्याची अपात्र यादी लागते विद्यार्थी मित्रांनो. त्या अपात्र यादीत त्याचं नाव येऊन जाते. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ विद्यार्थी जे वेटिंगवर असतात त्यांचं सिलेक्शन होऊन जातं. आणि बाकी विद्यार्थी आहे जे 2-3 एक्झाम पास करून घेते
किंवा जे विद्यार्थी 4-5 एक्झाम देऊन देते, पोलीस भरती, IBPS, MPSC ग्रुप B आणि C, त्यानंतर इंजिनिअरिंगचे विद्यार्थीसुद्धा आहे जे सर्व एक्झाम देऊन देते, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो जे लोअर टू हायर योजनेचा लाभ घेते विद्यार्थी, तर त्यांच्या वॅकन्सी जी आहे म्हणजे एकच विद्यार्थी 2-3 एक्झाम पास करून घेतो, तर त्यांच्या जे वॅकन्सी आहे त्या रिक्त राहतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वेटिंगवरच्या स्टुडंटना जे आहे ते बेनिफिट मिळते. ठीक आहे, तुमचे मार्क्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या, जेणेकरून आपल्याला अंदाज लागून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती, IBPS, SSC यांची एक्झाम दिली असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपला पोलीस भरतीचा ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला अदर विद्यार्थी आणि मी पर्सनली ऑथेंटिक गायडन्स करणार आहे. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून कोणते डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ बनवून देईन किंवा डायरेक्ट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती सांगून देईन. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.